अध्याय 18 मोक्ष संन्यास योग श्लोक 29। धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु। रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय। हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक। वृत्तिंच निवृत्तिंच कार्याकार्यें भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी। हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ति मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्विक बुद्धी होय। जेव्हा कृष्ण महाभारताच्या युद्धापूर्वी शांती प्रस्ताव घेऊन गेले होते, तेव्हा दुर्योधनाने भगवान कृष्णाला सांगितले होते, कृष्णा, मला धर्म काय आहे हे माहीत आहे, पण तो करण्यात मला रस नाही। आणि मला हेही माहीत आहे की अधर्म काय आहे, पण तो मी सोडायचा इच्छित नाही। बऱ्याच वेळा आपणही अगदी दुर्योधनासारखेच वागतो। हे माहीत असूनही की एखादी गोष्ट करणं चुकीचे आहे, तरीही आपण तेच काम करतो आणि त्या चुकीच्या कामालाच योग्य मानू लागतो। आखिर असे का होते? म्हणतात, याचे कारण आहे सात्विक बुद्धीचे नसणे। कारण निर्णय घेण्याचे काम बुद्धीचंच तर असते। मला असे समजा, सत्याचे ज्ञान हे एका योग्य बियासारखे आहे आणि आपली बुद्धी ही शेतासारखी आहे। जर शेत नापीक असेल तर तुमच्याकडे बी कितीही चांगले का असेना, कधीही अंकुरित होणार नाही। म्हणूनच शेताचे सात्विक असणं खूप गरजेचे आहे। गीतेच्या या श्लोकात कृष्ण बुद्धी आणि धृतीबद्दल सांगतात की या 3 प्रकारच्या असतात, सात्विक, राजसिक आणि तामसिक। कृष्ण पुढे समजावून सांगतात की सात्विक बुद्धी म्हणजेच सर्वश्रेष्ठ बुद्धी ती आहे जी या 4 गोष्टी जाणते। गावर प्रवृत्ती आणि निवृत्ती, कधी कर्म करायचे आहे आणि कधी कर्म सोडून द्यायचे आहे, निवृत्ती घ्यायची आहे। कार्य आणि अकार्य म्हणजे काय करणे धर्म आहे आणि काय करणे अधर्म आहे। बंधन आणि मोक्ष म्हणजे कोणती सवय तुम्हाला गुलाम बनवत आहे ते बंधन आणि कोणती तुम्हाला मोहमायेतून मुक्त करत आहे ते मोक्ष। जर कुणाला सात्विक बुद्धी वाढवायची असेल तर निर्णयाआधी 3 प्रश्न, आहार विहार शुद्धी, नित्य आत्मपरीक्षण। निर्णयाआधी 3 प्रश्न विचारावे। पहिला प्रश्न, हे कर्म माझ्या अहंकारातून येतंय का रास? निर्णयाआधी 3 प्रश्न विचारावे। दुसरा प्रश्न, याचा दीर्घकालीन परिणाम काय? निर्णयाआधी 3 प्रश्न विचारावे। आता तिसरा प्रश्न, यामुळे मी अधिक शांत होईन की अस्वस्थ? आहार विहार शुद्धी हे गीतेप्रमाणे अन्न, झोप, संगत, विचार हे सगळे बुद्धीला सात्विक किंवा तामसिक करतात। नित्य आत्मपरीक्षणमध्ये रात्री 2 मिनिटं स्वतःला विचारा की आज मी कुठे प्रवृत्तीऐवजी निवृत्ती घ्यायला हवी होती का? नित्य आत्मपरीक्षणमध्ये रात्री 2 मिनिटे स्वतःला विचारा की आज कोणती सवय मला बांधत होती का? समस्या ज्ञानाची नाही, समस्या बुद्धीच्या गुणवत्तेची आहे। आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, मोक्षाचा मार्ग बाहेर नाही, आत आहे।